तो अभी हम लोग आए महाराष्ट्र की एक ऐसी गुफा में जो पहाड़ी पर है, और आज आपको दिखाता हूँ मैं। और प्राचीन समय से माना जाता है कि यहाँ पे अभी भी गुफे में एक शेर कैद है। तो देखते हैं अपन ये क्या नहीं। यहाँ पे दो गुफा है, ये जो पहली गुफा है यहाँ पे, और इस गुफा में माना जाता है कि अभी भी शेर कैद है। तो हम लोग देखेंगे बस झाँक के, तो बाबा हे क्या नाही शिरा पकडे नको तुझ बघ माझी फाटती ठीक आहे शिरा पकडे और राइट सो किसी वेलकम बैक टू आवर यूट्यूब चॅनल. असं हात जोड तर आम्ही आलोय अहिल्यानगरमध्ये एक अशा ठिकाणाचं वर्णन भूगोलाच्या पुस्तकात केलेलं आहे. आमचा नंदू मास्तर आहे. कुठं आलोय आपण? आता मला काय माहिती, तू सांग ना आम्हाला काय त्याचं वैशिष्ट्य काय आहे. आपण आलोय दर्याबाईच्या मंदिरात, हां जे स्थित आहे हां तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. तर आमचा मित्र आहे सुमित, तर त्यांनी टाकलं एक मसाला दुधाचं दुकान. तर आम्ही त्याच्या उद्घाटनासाठी आलतो काल उल्हासनगरवरून अहिल्यानगरला. हां. आणि मग त्यानंतर मुन्ना आता आम्हाला बोलला चल तुझं गाव फिरव, दाखव आजूबाजूला काय. तर आपण कुठं आलो आता? हे दर्याबाई देवीला. ओम साईराम. काय असं पाणी झिरपत असतं 12 महिने. मग त्याच्याने हे क्षार असे हे झालेत. हे बघ एक असे खळगे बनले खाली. हे ना आतमध्ये अजून हे बघ फोटो. आणि भूगोलाच्या पुस्तकात सगळे फोटो वगैरे आहे बरं घ्यायचे. घरी बिरी काय नाही. असं खाली थोडं खाली कर ना, थोडं खाली कर. खाली कर ना, हात कर. आता दर्याबाईच्या पाया पडून आम्ही चाललो वरती एक स्वयंभू शिवलिंग आहे. तर मुन्ना आता कसं वाटलं आतमध्ये तुला? प्रसन्न वाटलं. मग एवढं चढशील का आता या पायऱ्या? मग का नाही चढ? हां चढन ना. चढशील ना. मग आपण कोणता पर्वत चढलो होतो? ब्रह्मगिरी. मजा आली तेव्हा त्या ट्रॅकला पण. बोल, तो व्हिडिओ बघायचा असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तो व्हिडिओ बघायचा असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, हां लाईक करा, फॉलो करा. गुफेश्वर. तर आता वरती गुफेश्वर शिवलिंग आहे, वरती गुफा आहे. आणि इकडं पण माकडं असायचे, आत्ता नाही का सगळे वरती गेले माकडं. अरे दिमाग खराब खोल ना यार. मुन्ना त्याला गुफेत अटकवलंय आम्ही. सोड
येऊ द्या चलो बाहेर बघू कसं येतो ये ना बाहेर आता. चवली पुन्हा एक युट्यूब शॉट टाक तुम्ही. एक युट्यूब शॉट टाक नाही का. तर मी असं बोलू. तर मित्रांनो एक रील शूट करून आम्ही आता पुढं आलेलो आहे. येत्या काळात ही रील सोशल मीडियावर खूप जास्त धुमाकूळ माजवणार आहे. बरोबर आहे का नाही शेठ? शेठ बरं तू वापरतो का? मी एकदाच वापरलं वापरीन ना कधी तर आम्ही सगळे आलो आता उद्घाटनासाठी. त्याला नको माझा व्हिडिओ काढा. याला घे व्हिडिओ मध्ये याला मला तर आपले आजचे सगळी कामं उरकून आम्ही चाललो आता मुंबईला परत उल्हासनगरला. आणि भेटूया तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय टाटा सी यू. स्टे ट्यून स्टे सेफ स्टे हॅपी बाय.